याच्यामध्ये आपण बघितलं नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्या राज्यसभेच्या खासदारांचं अभिनंदन केलं होतं की त्यांनी या बिलाला पाठिंबा दिला 2023ला, म्हणजे हे महिला आरक्षण बिल. याला मोदी साहेबांनी आभार व्यक्त केले होते. त्यांचं ते ट्विट आहे 2023. अमित शहा साहेबांचं ट्विट आहे. याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं ट्विट याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमत हे खरं तर 2 खासदार विरोधात गेले, नाही तर एकमताने झालं असतं. आणि ते 2 खासदार कुठले होते? ते MIMचे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होते. त्यामुळे यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं बहुमताने, म्हणजे विरोधी पक्षाने सुद्धा मतदान केलं आणि बहुमताने हे पास झालं. बीजेपी भारत याच्या ट्विटमध्ये सुद्धा हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. राहुल गांधीजींनी त्यावेळेस 2023ला काय सांगितलं होतं की इमिडिएट इम्प्लिमेंटेशन ऑफ वुमन रिझर्वेशन बिल सांगितलं होतं. 2024च्या लोकसभेला लगेचच्या लगेच तुम्ही हे बिल लागू करा, असं राहुल गांधीजींची त्याच्यामध्ये मत होतं. सुप्रियाताईंची पण त्यावेळेची ट्विट त्याच्यामध्ये आहे, त्यात पण त्यांनी तशीच काहीतरी मागणी तिथं केली होती. याच्यामध्ये DMK म्हणजे आता इलेक्शन आहे तमिळनाडूचं, त्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा स्वागत केलं होतं महिला आरक्षणाचं. याच्यात तुम्ही बघा इम्प्लिमेंट वुमन्स बिल ऍट द अर्लिएस्ट खरगे, म्हणजे हे कधीच आहे 2023, म्हणजे सगळेच विरोधात इंडिया आघाडीचे जे सर्व नेते आहेत पक्ष आहेत त्यांनी सांगितलं 2023लाच लागू करा आणि 24ला जे इलेक्शन होईल त्याच्यामध्ये लागू करून महिला आरक्षण देऊन टाका, अशी सर्व इंडिया आघाडीच्या लोकांनी तिथं मागणी केली होती. पवार साहेबांनी सुद्धा ट्विट त्याच्यामध्ये केली होती आणि त्याच्यामध्ये SC ST त्याच्यात OBC ह्यांचा पण समावेश होता. म्हणजे कुठं ना कुठे त्यांनी जी जनगणना आहे त्याचा विचार व्हावा असं सांगितलं. आणि इथं जर आपण वाचलं तर पवार साहेब मुख्यमंत्री असताना महिला आरक्षण लोकल बॉडीमध्ये त्याच्याचबरोबर महिला आयोग याच्याबद्दलचं पवार साहेबांनी त्यावेळेस 2023ला हे लिहिलं होतं. म्हणजे कुठं ना कुठं तरी आता सिद्ध झालेलं आहे की 2023लाच महिला आरक्षणाचं बिल हे पास झालेलं आहे, बहुमताने पास झालेलं आहे. सगळ्या